हॅलो सगळ्यांना. सो आपण कुठे निघालोय सांग. सो आम्ही निघालोय कोल्हापूरला जायला आणि आता जस्ट निघालोय 5 वाजले सकाळचे. गाडीमध्ये बॅग ठेवतो सगळे आणि मग पोचलेलो आहोत पनवेलला माझ्या मित्राच्या बिल्डिंग खाली. आणि जो 3 वाजता उठणार होता तो आत्ता उठलाय आम्ही पोचल्यानंतर. सो कॅन यू इमॅजिन हाऊ लेट ही इज. तर तोपर्यंत आम्ही काहीतरी खातो, तोपर्यंत तो येईल. मी आलो चहा पियायला, तोपर्यंत तो इथेच राहतो समोर. आता निघालो आहे सूर्योदय झाल्याच्या नंतर. एक्सक्यूज मी, ह्याच्यामुळे तो निघालो आता आम्ही जायला कोल्हापूरला. से हाय. चला बसूया आता गाडीत. येत आहेत खाली अजून 2 जण बाकी आहेत. सो लेट्स गो. तिला पण त्यांना पाय ठेवायला जागा नसते. कम्फर्टेबल आता कर. बस तो आम्ही सगळे निघालेलो आहोत कोल्हापूरला जायला. 6:30 तास दाखवतोय. किती वाजले रे आता? 7 वाजले. 8, 9, 10, 11, 12, 1, 2 पर्यंत पोहोचलं पाहिजे. लेट्स सी, ट्रॅफिकवर डिपेंड आहे, पण आम्ही लवकर निघालो तर पोहोचू ऑन टाइम. आम्ही आलोय शिवनेरी मिसळ करून आहे. आता आलोय मिसळ खायला, कारण का भूक लागली आणि सगळ्यांना वॉशरूममध्ये पण जायचं होतं. तर त्यासाठी आता इथे थांबलोय. पण सकाळी ठीक आहे. नाही मजा येते. झोपून मी नाही झोपली. थोडा मध्ये काय घेतलं आपण खायला? अरे आलं पण आणि आता वाजलेले आहेत 12:30. 2 वाजता पोहोचणार. 8 तास लागले प्रॉपर. आम्ही आता थांबलोय फॉर सुसू ब्रेक. अजून 1 तास आहे कोल्हापूर. हा जाऊन खिडकी उघडीच राहिली आणि ड्रायव्हर काका गेलेत. तर बॅग आतमध्ये पर्स आहे ना, म्हणून थांबलोय मी इकडेच. सुसू मला पण झाली आहे, जायचं आहे सुसू को. ऊन किती लागतो तुला? बोल ना. गॉगल बिगल नाही आणला? नाही ना, विसरलो मी. किती घाई झाली सकाळी. तू येऊन त्याच्यामध्ये. हा काल बोललेला मी 3 वाजता उठून मी याला सारखा ऐकवणार या ट्रिप मध्ये. 3 वाजता उठून रेडी राहणार होता. ही वॉज व्हेरी एक्साइटेड. झोपलो 2:30 वाजता. किती वाजता? ती आमची चूक. इट्स आवर फॉल्ट. 5चा मी ऍक्च्युली 2 अलार्म लावले होते. 5चा आणि 5:15चा. हा ना, नेहमी लेट आहे त्याचं. काही ऐकू नका प्लीज. किती मोठे पेरू आहेत. 100ला 2, 60ला 1 ना. पेरू खायला या. 100ला 2 एक पेरू. तू काय ऑफर तरी दे त्यांना. 100ला 2. 100ला 3 नाही. 100ला 3 नाही. पोचलेलो आहोत आम्ही ॲट लास्ट कोल्हापुरात. 2 वाजता एंटर केलंय कोल्हापूर. मला जाम आवडलेलं आहे. वाचा गेलो आमच्या रूम मध्ये आणि दोन्ही रूम असे समोरासमोर दिलेले आहेत. दाखवतो मी तुम्हाला हे हॉटेल नंतर. सो बेसिकली समोरासमोर 2 रूम दिलेले आहेत. ओके. आणि छान 3 बेड आहेत. 3 बेड म्हणजे 3 जण राहू शकतात. इथे बॅग्स अँड ऑल ठेवायची जागा आहे. इथे वॉशरूम्स आहेत. वॉशरूमचे लाईट्स
आणि मम्मी बघत होती बाहेर नजारे. हे टीव्ही आहे आणि हा नजारा आहे. त्याचं काय करायचं ही चर्चा करून आता आम्ही निघालोय जेवायला. मग जेवणार, मग ज्योतिबाला जाणार, मग देवळात जाणार, असं प्लॅन आहे सध्या. पण यात चेंजेस होऊ शकतात कारण का 8 डोकं लावणार आहेत. सो काही चेंज होऊ शकतो प्लॅनमध्ये. बघूया. सध्या चला जेवायला. बोललाय की इथे काय शहजाद कोण आहे तुम्हाला थोड्याच वेळात कळेल. तो माझा कॉलेजमधला फ्रेंड आहे जो कोल्हापूरचा आहे. सो तो आता बाहेर गेला, येतोय थोड्या वेळात, मग भेटवतो. ती जातोय मी खाली. फुल पॅक आहे हॉटेल. We are going out to see. खूप भूक लागली, खूप जास्त भूक लागली आणि मम्मीला गोळ्या पण घ्यायच्या. वरती आलो आता. तिथे बसतो वरती. डिस्कशन नंतर आता आम्ही मागवलं आहे व्हेज फ्राईड राईससाठी पंजाबी थाळी ना. पंजाबी थाळी. पण मी त्याला थाळी फक्त बोललो होतो, देईल ना. पंजाबी त्यांच्या एकच थाळी. माणसाच्या डिसिजन मेकिंगमुळे झालंय लेट. त्यात तो ह्याला ओरडतोय की काय ओरडत होता. काय बोललो, वेळ झाली ना, 4ला बंद होतं. 4ला बंद होतं. किचन 4ला बंद होतं आणि तो आणि आम्ही आत्ताच आलो ऍक्च्युली. तो एवढ्या लोकांचं 8 डोकी लावण्यात वेळ तर जाणार. काकांचं काय नाही, काका बोलले काही मागवा मी खाणार, नंतर काही टेन्शन नाही. त्यांनी पण थाळी मागवली तिथे आणि रोटी मागवली. निश्चित रोटी दाखव. अशी रोटी आहे म्हणून आम्ही नाही घेतली. गोळ करून रेडी होऊन बसलो. अजून सुशील रेडी होतोय म्हणून थोडं लेट होतंय. पण आता आम्ही जातोय ज्योतिबाला. मग ज्योतिबावरून कोल्हापूरला येणार, म्हणजे महालक्ष्मीला येणार. आणि आज नवरात्रीचा गुप्त नवरात्रीचा पहिला दिवस आहे. सो आज पण मी ओटी भरीन, उद्या पण ओटी भरीन. सो आज पण मी रेडी झालोय छान. तिला एवढ्या वर्षांनी भेटायला आलोय. सो आय एम ऑल रेडी अँड एक्साइटेड टू मीट हर. मम्मी पण रेडी आहे. मम्मीची साडी दाखवतो थांबा. मी मंदिरात मी आता निघालोय फॉर ज्योतिबा. चला बसा. आम्ही चाललोय. काय मम्मीची साडी मग कशी दाखवायची राहिलेली. कशी आहे प्लीज कमेंटमध्ये सांगा. किती वर्षांनी आलो ना आपण देवदर्शनाला. आम्ही खूप आधी आलेलो ज्योतिबाला, खूप वर्ष झाली ज्योतिबाला येऊन. सो आम्ही पोचलो आहोत ज्योतिबाला. रेकॉर्डिंग काढून एवढं दाखवता येईल थोडं ज्योतिबाला.
छान आणि आरामात दर्शन झालं. बिलकुल गर्दी नव्हती, बिलकुल म्हणजे बिलकुल नाही. खूप वेळ उभं राहून दर्शन घेतलं, एकदम छान. मम्मी ओल्या खाली कडून ना मम्मी. हो मस्तच. आम्ही चाललोय आता महालक्ष्मी मंदिरात. आमची गाडी अटकलेली आहे, स्वतः बघूया. आणि हा आता भेटलेला आहे शेजार. गेला पण हाय बी काय असतं की नाही आयुष्यात. आम्ही शॉर्टकट अटकलेलो ना, तो आम्हाला गाईड करतोय टुवर्ड्स मंदिर. आणि मला ओळख न दाखवता तो पुढे पुढे गेलेला आहे. हा माणूस गाव गोल फिरवतोय शेजार. ठीक आहे, पण त्याला माहिती आहे, तो बरोबर सांगत असतो. आणलं तिने देवळाच्या दरवाजावरती आणलं प्रॉपर. अँड ही इज द वन. हॅलो, खूप वर्षाने भेटतोय. मस्त. तू कसं आहे? मला वाटतं साधारण 5 वर्ष झाले. आरामात 5-6 वर्ष झाली. मी चप्पल गाडीत काढू का? हां चालेल. भेटवतो तुम्हाला. हो आशीर्वाद. 5 वर्षांनी भेटतोय आपण. सो एट लास्ट वी आर हिअर. व्हेरी एक्साइटेड टू मीट. आम्ही नंतर आरामात भेटवतो. शेजार कोण आहे ते नंतर सांगतो. म्हणजे अजून तुझी काही इन्फॉर्मेशन दिली नाहीये की तुझ्यासारखा एक माणूस एक्झिस्ट करतो एवढंच माहिती आहे, आणि तो मलकापूरला गेला एवढंच माहिती आहे. सो भेटवतो मी तुम्हाला. थोडं दर्शन घेऊन येतो. आतमध्ये मोबाईल नसेल अलाउड, सो आलो पटकन. हा ॲट लास्ट. हा वाला मग कुठलं ना, कुठे राणी कलर. सो ही मी साडी आणलेली, खण घेतले आणि नारळ वगैरे घेतोय. समोरच आहे, बिलकुल गर्दी नाहीये. जराशी पण गर्दी असती तर हा माणूस होता. गर्दी नाही. मंगळसूत्र जोडवे, हा बांगड्या, हा नारळ 40, 20, 60. खरं सांगू तर कोणीच नाहीये. एवढं शांत. आणि त्यात नवरात्रीचाच पहिला दिवस आहे, गुप्त नवरात्री आहे. तोच गुप्त नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि गर्दी नाहीये बिलकुल पण. नो गर्दी ॲट ऑल. समोर अंबाबाई आहे, आतमध्ये इकडे. झालं मम्मी आज मस्त सुंदर. किती वेळ बसलेलो, किती वेळ, आणि पहिल्यांदा एवढं सुंदर दर्शन. काहीच गर्दी नव्हती. खूप वेळ आम्ही शांत बसलेलो. खूप काही बोलायचं होतं, असं खूप वेळ शांत बसून फक्त. आणि पहिल्यांदा बसायला मिळालं, एकदम शांत बोलायला मिळालं तिच्याशी. खूप छान वाटतं. ऑफकोर्स आतमध्ये मोबाईल नाही अलाउड. गर्दी नव्हती पण थोड्या वेळात बोलतो. मी चाललोय जेवायला. काय बोलतोय? उद्या आपण सकाळी येऊया. हा चालेल, उद्या सकाळी आरतीला येऊया लवकर जमल्यास. उठलो तर, पण यायचंय बघ. काय विचारतोय? सो आता मी तुम्हाला याची ओळख करून देतो. ओके, सो हा आहे शहजाद. एक मिनिट जरा लांब. हा आहे शहजाद. नाही हा आहे शहजाद. आणि राहतो इथे स्थानिक कोल्हापूरचा. हा माझ्यासोबत होता माझ्या कॉलेज DY पाटील मध्ये. व तिथे आमची झाली गाठ भेट.
आणि मग मी येत गेलो मग हा भेटत गेला, पण हा कधीच आला नाही मला भेटायला. मलाच यायला लागतं कोल्हापूरला 2019 ला आलो तो लास्ट. तो आत्ता भेटतोय आम्ही एवढ्या वर्षानंतर. तशी आमची ओळख आहे. आता अजून आमचा खूप मोठा ग्रुप होता. ऐश्वर्या, रितू, सूरज, समाधान, अल्फियाचं लग्न आहे, आम्ही जाणार आहोत. त्यानंतर त्यानंतर आपला तो ठाण्याचा मित्र अजून श्रीवर्धनला असतो जास्त करून. काय नाव त्याचं? अथर्व ठाण्याचा मित्र बोललाय फक्त तुला. तो आमचा असा ग्रुप होता, पण आता सगळ्यांचे लग्न झाले. अर्धे आउट ऑफ इंडिया मध्ये गेले. आता 2च लग्न राहिले. आता आम्ही 2घच राहिलो. कोल्हापूर कळवा. मित्र आहे. कोल्हापूर कळवा. केके. हा बाजारा मागे आमची गाडीच हरवली. बडबड करेपर्यंत आम्ही बडबड करतोय गेले. कुठे गेले काय माहिती. आता यांना शोधा. त्यात झाले जोरात. त्याच्यामुळे मी चावी घेऊन निघालोय, पण आता यांना शोधण्यात होईल वाटतं इथेच. नाही असतील इथेच कुठे. कोल्हापूर खूप मोठं नाही आहे. कोल्हापूरच्या मना पण लोकांची मोठी आहे. थांबा कॉल करू. टिपिकल खानावळ आहे. म्हणजे तुम्हाला नको असेल तर मग तुम्ही जा, आम्ही इथेच बसणार. मग त्याचं माझ्या आईला नक्की. हो. हा रडतोय यार. का रडतोय? सर्दी झाली मला. म्हणजे मुंबई मधलं वातावरण आणि इथलं वातावरण खूप फरक आहे ना. लगेच मला सर्दी झाली. असं काही नाही. सो आम्ही आलोय हॉटेल कृष्णा, बिकॉज शहरातून इकडचं जेवण खूप चांगलं आहे. इथं स्पेशल जे आहेत हा, ते लोणी मटन, लोणी चिकन जे लोण्यामध्ये बनतं. मी लोणी खात नाही, मग माझ्यासाठी काय मटन. लोक मारतील तुला. अगं बस चिकन फ्राय देऊ आपण भावाला. लोणी मधलं. नो लोणी नको. नो लोणी. तेलातलं ओनली सोडी. ठीक. चला. काय सिस्टम आहे? कुपन काढायचं. मग चल. आपल्याला काय माहिती वेटिंग असेल तर मग त्यांना नाही. एवढं लांबून म्हणजे मटण संपलंय बोलतायत, पण थांबा बोलतोय. चिकन आहे अवेलेबल. सो आम्ही थांबलोय मटनच्या अपडेटसाठी. शेतात आणायला गेलं. काय शेतात आणायला गेलं. शेतात आणायला गेलाय. हा शेतात नाही, तो आणायला गेलाय. प्लीज मटन मिळू दे. प्रे करा माझ्यासाठी सगळ्यांनी. बेसिकली ते मटन लोणी आणि चिकन लोणी खूप फेमस आहे. आता हा माणूस खात नाहीये. म्हणजे बाकीच्यांना पण फ्राय थाळी ऑर्डर केली. असं त्यांच्याकडे ऍक्च्युली अवेलेबल नाही आहे. मगाशी अवेलेबल करतो. फक्त 3च अवेलेबल आहेत. आपण लोणीवाले काहीतरी होते मॅनेज. तुम्हाला सांगतो थोड्या वेळात. आता जागा मिळाली आहे हॉटेल कृष्णामध्ये बसायला. आता मी घेतलंय 3 मटन लोणी थाळी आणि 5 चिकन फ्राय. तर आमची टोटल बिल झालं 2630. पाण्याची बॉटल पण घेतलं 4. टोटल बिल 26. माईक घ्यायचा आहे. आवाज येतोय का माझा? यायला माईक घेऊया. माझ्याकडून गिफ्ट माईक आता मी घेऊन देतो. हे इथं काढून सगळ्यांनी मला टॅग करा इंस्टावर. आणि ह्याला पण टॅग करा. याचं इंस्टा ID आहे 8991. याला टॅग करून दर महिन्याला दर दिवशी लक्षात करा की हा मला माईक गिफ्ट करणार आहे. नाही करणार, पण लक्षात करत राहा. नाही करणार कशावरून बोलतेस असं मला वाटतंय. आणि मी दिला तर काय देणार. स्पेशल एक ब्लॉग माझ्यासाठी करायला. माझ्याकडून तुला फ्री रिडिंग. सो हे आलेलं आहे मटन थाळी. ट्राय द फूड. दिस इज मटन लोणी. भरभरून तूप. खरंच तुपात बनवलं. आवडलं ना. लगेच एक तांबडा रसा ट्राय करून. एक नंबर. सॉरी तांबडा नाही मला आवडत. म्हणजे माहीत नाही, पण पांढरा येत नाही फेवरेट. पांढरा मक्खन आहे. मक्खन बॉटलमध्ये आली. एक नंबर. बाय. हा जो पांढरा रस्सा आहे ना, सांगूच शकत नाही की किती मेज. आणि क्वांटिटी बघा मटणाची पण खूप छान. खूप अमेझिंग. खूप अमेझिंग आहे. थांबा मी अजून 4-5 वाट्या पिऊन बोलतो. खायचं असतं असं. हे असं नाही एवढं टाकत असं खायचं असतं. पान. गुड नाईट. आता भेटूया उद्या. चालला घरी.
आणि मला पण अशी झोप आली याच्यावर. बाय. उद्या सकाळी 5 वाजता. पांढरा तांबडा पियाला तेवढा म्हटल्यावर झोप येणार 6 वाट्या पियाला मी पांढरा मला रस्सा. प्रश्न पडला मी कोल्हापूरचा आहे का सुयश कोल्हापूरचा आपल्याला भेटत नाही ना आपल्याकडे. मस्तच होता पण तुम्ही ट्राय करा हॉटेल कृष्णा नक्कीच. येताना मला फोन करा मला पण जेवण खायला फोन करा. हा बाय.